गडकरी साहेब माझ्या जीवनाच्या राजकारणाचे ते जननायक आहेत. त्यांच्या त्यांच्या हात अगर माझ्यावर नसता, त्यावेळेस 92च्या जानेवारीमध्ये त्यांची नजर अगर माझ्यावर गेली नसती तर शायद मी नगरसेवक बी नसतं झालं ना आमदार बी नसतं झालं. आणि म्हणून गडकरी साहेबांची प्रति जी आज आहे, कोणत्याही पक्षाचा नेता असो, गडकरी साहेब म्हटले आणि कार्यकर्ता निर्माण करणारी ही फॅक्टरी आहे. आणि म्हणून गडकरी साहेबांनी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नागपूर शहरामध्ये असे लाखो कार्यकर्ते निर्माण केले. कधी त्यांनी जात नाही पाहिली, कधी पात नाही पाहिली, कोण कसा आहे ते नाही पाहिलं. कार्यकर्ता हा सामान्य रूपाने येणारा हा नागरिक, सामान्य रूपाने लोकांचे प्रश्न सोडवणारा एखादा कार्यकर्ता, त्याला कसं उचलता येईल असे उदाहरण मी तुम्हाला हजारो उदाहरण देऊ शकतो. नागपूर शहरामध्ये बी असे अनेक नेतृत्व मोठं करण्याचे काम कोणी केलं असेल तर ते गडकरी साहेबांनी केलं आहे. म्हणून गडकरी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्ण देशाचे चित्र त्यांनी बदललं. आज तुम्ही देशातल्या कोणत्याही भागामध्ये जा, आज कुठेही तुम्ही जा, आज रस्ते तुम्हाला चकाचक त्या ठिकाणी दिसतात. कोणत्याही हॉटेलमध्ये थांबलो या कोणत्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अगर आपण बसलो, तो व्यक्ती आपल्याला विचारते का तुम्ही कुठून आले, तर लगे आपण अगर गडकरी साहेबांचे नाव सांगितलं तर ते नागपुरातून तुम्ही गडकरी साहेबांच्या क्षेत्रातून आले, अशी ख्याती निर्माण करणारं कोणी नेतृत्व असेल तर ते गडकरी साहेबच आहे. आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तर फार लहान कार्यकर्ते आहोत, परंतु त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज नागपूर शहर ज्या पद्धतीने विकासाच्या माध्यमातून चमकला, आज पूर्व नागपूर जो कोसो दूर डेव्हलपमेंटच्या मागे होता, 50 वर्ष काँग्रेसचं राज्य असून सुद्धा या पूर्व नागपूरमध्ये काहीच झालं नव्हतं. आमच्या भगिनी वृक्षावर गुंड घेऊन बोरिंगवर पाणी भरायला जायचे. आणि म्हणून गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज पूर्व नागपूरचे चित्र विकासाच्या माध्यमातून बदललं. हे आपण सगळे लोक या ठिकाणी पाहत आहोत. सगळे प्रोजेक्ट आमच्या पूर्व नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आले. आणि म्हणून गडकरी साहेबांना आमच्या वतीने, आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीने, आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना लाख लाख आम्ही आमच्याकडून शुभेच्छा देतो. त्यांचे आरोग्य असंच ठणठणीत राहो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आम्ही